मी महिला आहे ना, मग माझंच ऐकलं पाहिजे, मला कोणी बोलायचं नाही। पुरुषांना पण न्याय मिळाला पाहिजे। कोर्टाची काम 5.5 वर्ष थांब। चल विमेन ज्यांना गरजा आहेत ना त्यांना तोपर्यंत त्यांच्यापर्यंत ते पोहोचतच नाही। कायदा ना स्त्रियांच्या बाजूनेच आहे, कारण कधीही काही कुठेही काही झालं तर पुरुषांना डांबून ठेवलं जातं। पुरुषांवर पण होतो डोमेस्टिक व्हायलन्स, पण ती लोक बोलत नाही बिकॉज त्यांना बोलतात की मग बायल्या हा शब्द वापरतात, पुरुषाला टार्गेट केलं जातं असं आहे। सध्या सोशल मीडियावर आणि न्यूजवरती एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे अतुल सुभाष यांच्याविषयी। बँगलोरमधील या इंजिनियर तरुणाने आपलं जीवन संपवलंय, तेही बायकोच्या त्रासाला कंटाळून। आपलं जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी एक नोटही लिहिली आणि 1 तासाचा व्हिडिओही पोस्ट केला। यानंतर देशभर याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता या प्रकरणानंतर असं म्हटलं जाते की महिलांमुळे पुरुषांवर अत्याचार होत आहेत, पुरुषांच्या हक्कांवरती आता प्रश्नचिन्ह उभं केलं जाते। त्यामुळे चला आपण जाणून घेऊयात की नक्की नागरिकांचं याविषयी काय मत आहे। महिला त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांचा खरंच गैरफायदा घेतात आणि पुरुष या जाचाला बळी पडतात। हो असं वाटतं नक्कीच, तुम्हाला? हो हो नक्कीच। पुरुषांना न्याय मिळण्यात आपल्या भारतात खरंच वेळ लागतो का? महिलांच्या वेळ लागतो आणि पुरुषांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि महिलांसाठी जे न्याय मिळण्यासाठी त्याचे कायदे आहेत नाही, ते कायदे आहेत ते ठीक आहे तो, परंतु त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे। तुम्ही योग्य वापर करा, तुमचा अन्याय होत असेल ना तर तुम्ही त्याचा वापर करा, परंतु काही कारणास्तव तुम्ही पुरुषांना त्रास देऊ नका, गैरफायदा घेऊ नका, असं माझं स्वतःचं मत आहे। मी त्याच बातम्या बघत होते आता, वाईट वाटलं म्हणजे। आणि पुरुषांनी पण धैर्य राखायला पाहिजे, सुसाईड म्हणजे शेवटचा पर्याय नाही, म्हणजे त्याच्या अजून काही पर्याय निघतात, मित्र मैत्रिणी मावशी काकी नानी कोणी असतात, तुम्ही एक असं आपलं दुःख शेअर केलं तर ते थोडंसं त्याच्यातून काही मार्ग निघू शकतात। असं सुसाईड म्हणजे त्याच्यावरचा पर्याय नाही आणि न्याय मिळाला पाहिजे। महिलांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आपल्याला सरकारने कायदे केलेत पण आपल्या संरक्षणासाठी केले, ते कायदे पुरुषांचा छळ करण्यासाठी नाही केले, बरोबर ना? या माझं मत आहे। मी एक जसे महिलांसाठी कायदे तसे पुरुषांसाठी सुद्धा असले पाहिजेत कायदे, पण पुरुषांनी पण म्हणजे कायदे सगळ्यांसाठीच हवेत, परंतु फक्त त्याचा योग्य वापर केला पाहिजे। असं पूर्णपणे असं म्हणता येणार नाहीये, पण नक्कीच हो असं माझं उत्तर असेल। कारण का माहिती आहे ना की बऱ्याच ठिकाणी कसं असतं की तुम्हाला कुणीतरी प्रेशर करतो किंवा जाच करतो तर त्याच्यावरती विनयभंगाची केस टाकली जाते, ऑफिसेसमध्ये म्हणा किंवा गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये म्हणा, की महिलांना कुणी काय बोलूच नाही असंच त्यांना वाटत असतं सारखं की मी महिला आहे ना, मग माझंच ऐकलं पाहिजे, मला कोणी बोलायचं नाही। मग हे जे परवाची आत्महत्या जी तुम्ही म्हणताय ना अतुलजींनी केली, तो त्यांनी जो व्हिडिओ दिलेला आहे तो कदाचित बरोबर असेल की त्यांच्यावरती असे मानहानीचे केसेस टाकले किंवा त्यांनी सतवलं, बायकोवर मारहाण करतो म्हणून असे काय काय वेगवेगळे केसेस टाकले असतील, जेणेकरून मला असं वाटतं की हे कुठेतरी महिलांच्या बाबतीत आपल्याकडे जे कायदा आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एकंदरीत, तो कुठेतरी त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे असं मला वाटतं। पुरुषांना न्याय मिळण्यात खरंच वेळ लागतो, यावर तुमचं मत काय? हो, पुरुषांना न्याय मिळण्यात वेळ लागतो नक्कीच, कारण कधीही काही कुठेही काही झालं तर पुरुषांना डांबून ठेवलं जातं, पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना डांबलं जातं। तसं महिलांच्या बाबतीत होत नाही। हे एका अर्थी खूप चांगलं पण आहे आणि त्याचे वाईट परिणाम पण आहेत। त्याचा फायदा घेणाऱ्या महिला पण आपल्याकडे आपल्या देशामध्ये बरेच आहेत, जे म्हणजे ते म्हणतात ना की राईचा बाऊ केला जातो, राई का पहाड जे आपण हिंदीमध्ये म्हणतो, तसं करणाऱ्या महिला पण आहे, त्याचा गैरफायदा करणाऱ्या महिला आहे। उलट त्यांना काहीतरी आपण एक वचक म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं असं मला वाटतं। पण सरकार काय करू शकते, सरकारने त्याच्यावरती विचारविनय करावा। महिलांसाठी जसे कायदे तसे पुरुषांसाठी पण असले हो नक्कीच, पुरुषांसाठी पण असावेत, त्यांची बाजू पण ऐकून घ्यावी आणि त्याची पडताळणी व्हावी की बाबा खरं बोलते का ही महिला, पुरुषांना पण विचारा, त्यांची बाजू त्यांना मांडण्याची खरंच एक संधी द्यावी। नुसता महिलांनी सांगितलं, महिलांनी पहिला कंप्लेंट केली की पुरुष हा दोषीच असंच गृहीत धरलं जातं, पण त्याची बाब पण ऐकून घेणं खूप गरजेचं आहे। तो काय म्हणतोय की त्याला काही त्रास होतोय का, तिने सांगितलं म्हणजे ते खरं असं एकंदरीत होत नाही, ते कुठेतरी बदललं पाहिजे। खूप जण घेतात, मी बघितलंय, अनुभवलं पण आहे, फॅमिलीमध्ये पण हे आहेच। आणि मोस्टली पुरुषांना जास्त त्रास होतो कारण का त्यांच्याकडे काहीच कायदे नाहीये। आणि हा इन्फ्लुएन्स पण कसा विमेनच करतात दुसऱ्या विमेनवरती की नाही करून तू कर, मग नंतर मे बी तुला फ्युचर साठी मे बी तो नसेल, पण असं नसतं ना। लाईक ते कायदे कशासाठी आहेत, जे ऍक्च्युअल विमेन ज्यांना गरजा आहेत ना त्यांना तोपर्यंत त्यांच्यापर्यंत ते पोहोचतच नाही मोस्ट ऑफ द टाइम। हे जे दुसरे विमेन आहेत तेच फायदा घेतात, त्यामुळे फेमिनिझमचा जो मिनिंग आहे ना तो खूप टर्न अराउंड झालाय।
बेसिकली त्याचा मिनिंग हे नाही की पुरुषांना हेट करायचं, फक्त हे की इक्वॉलिटी असली पाहिजे. पुरुषांना न्याय मिळण्यास खरंच वेळ लागतो का? डिपेंड करतं. खऱ्यामध्ये तर पुरुषांना न्याय आय फील लाईक की त्यांना डेली बेसिस वरती भेटतोच न्याय. हे काही एक्सेप्शनल केसेस होतात ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ओके मे बी आपल्याला रिथिंक केलं पाहिजे किंवा जे आपले लॉज आहेत ते मे बी आपल्याला थोडे चेंज केले पाहिजे. बट हे केसेस खूप कमी आहेत. मोस्ट ऑफ द टाइम विमेनच असतात ज्यांना खूप स्ट्रेस आणि प्रेशर केसेस खूप आहेत. बघायला गेलं तर सेम हे आहे, केस आहे. म्हणजे पुरुषांवर पण होतो डोमेस्टिक व्हायलन्स, पण ती लोक बोलत नाही बिकॉज त्यांना बोलतात की मग बायल्या हा शब्द वापरतात किंवा त्यांना असे नेम्स ठेवतात, म्हणून ती लोक एक्सेप्ट नाही करत. मग ऍटलीस्ट तुम्ही त्यांना एक्सेप्ट करायला एक सेफ स्पेस बनवा, जसं तुम्ही बायकांसाठी केलं, मग त्या थ्रू होऊ शकतो. ते लॉ मध्ये लॉ चेंज केला पाहिजे. हो फॉर शुअर. हो असले पाहिजे. एक जण घेतो फायदा, एक जण घेत नाही. ते डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन, कंडिशन वरती आहे. आता तुम्ही म्हणू शकत नाही ना, एक पुरुष एखाद्या पुरुषाने समजा एखाद्या बाईच्या समजा मारली तर काय म्हणणार, काय झाली माय. पुरुषांना न्याय आणि एखाद्या बाईने एखाद्या पुरुषाच्या कानाखाली मारली तर नक्की त्याने काहीतरी केलंय. शेवटी कोण आहे, शेवटी पुरुषच हे होतो ना, म्हणजे पुरुषाला टार्गेट केलं जातं. असं आहे. पुरुषांना न्याय मिळण्यास खरंच वेळ लागतो का? म्हणजे जशी बाईची बाजू समजून घेतली जाते तशी न्याय पुरुषांची आत्महत्या आपल्याकडे न्याय व्यवस्थेचा विचारच करायचा नाही. कोर्टाची काम आणि 5 वर्ष थांब असा प्रकार आहे. त्यामुळे न्याय हा विचारच गेला. ताबडतोब तिथल्या तिथे जे काय डिसिजन घ्यायचं ते घ्यायचं. पण नाही, आम्हाला कसं कळणार ना गैरफायदा काही घेतात किंवा महिलांच्या बाबतीत हे लागू होतं का? म्हणजे काही महिला खरंच महिलांसाठी जे कायदे निर्माण केले त्याचा गैरफायदा घेतात. एक आहे की कायदा ना स्त्रियांच्या बाजूनेच आहे, नो डाऊट आहे. त्याच्यामुळे कधी कधी त्याचा गैरफायदा पण घेतला जाऊ शकतो, असं नाही. म्हणजे घेतातच असं पण म्हणता येत नाही. पण कायद्याने जसं बायकांसाठी त्यांनी हे केले, स्त्रियांसाठी जसं केलं तसं पुरुषांना पण न्याय द्यायला पाहिजे, असं बस इतकंच. पण महिलांना न्याय मिळण्यासाठी जसे कायदे पुरुषांना पण असायला हवे. हा, म्हणजे तशी तरतूद असायला पाहिजे कायद्यामध्ये, की म्हणजे कायदा कसा सगळ्यांना सारखाच असतो. पण इथे आता जरासं झुकतं माप आहे स्त्रियांकडे, त्यामुळे कधीतरी कुठेतरी त्याचा गैरफायदा घेतला जात असणार नक्कीच. तुम्हाला काय वाटतं? हो खरंच असे कायदे असले पाहिजेत का आपल्या हो हो कायदे असले पाहिजे, कारण ते पण पुरुष गैरफायदा घेतला तर घेतलाच पाहिजे ना. त्यामुळे तुमचं याविषयी काय मत आहे हे नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करा.